नमस्कार बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या मित्रमंडळींनो. आज आपण आता करिअर कसं निवडावं. 10वी-12वीच्या मुलांची परीक्षा झालेली आहे. तर 10वीनंतर कुठल्या विभागाला जायचं आहे. आर्ट्स आहे, सायन्स आहे, कॉमर्स आहे. तर त्यानुसार आपल्या पुढच्या भविष्यात आपल्याला काय व्हायचं आहे. इंजिनिअर व्हायचं आहे, मेडिकलला जायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे का आणि कुठल्या शाखेला जायचं आहे. तर त्या संदर्भात विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा चालू असते. तर आपल्या पाल्याचा कल कुठल्या दिशेनं आहे त्या दृष्टीनं पालकांनी विचार केला पाहिजे आणि आपल्या मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांना हे प्रोत्साहन दिलं पाहिजे. 10वी-12वी झाल्यानंतर दुसरा एखाद्या विभागात जातो आहे, आर्ट्सला जातो आहे, कॉमर्सला जातो आहे आणि सायन्सला जातो आहे. म्हणून आपण तसं न करता जर आपली आवड आपण ओळखून जर आपल्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश केला तर नक्की यशस्वी होऊ शकतो. त्यानंतर करिअर कसं निवडावं, कारण मग 12वी झाल्यानंतर अनेक ठिकाणी व्यवसाय, नोकरी या दृष्टीनं प्रयत्न केले जातात. नोकरीकडे जास्त लोकांचा कल आहे, तर व्यवसायाकडे कमी कल आहे. तर व्यवसाय शिक्षण कसं घेता येईल याच्याकडे जास्तीत जास्त लोकांनी वळलं पाहिजे आणि आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स जरी झालं तर त्यामध्ये कोणते व्यवसाय आहेत त्याची निवड केली पाहिजे. व्यवसायात जर प्रगती केली तर आपल्या देशाचा विकास होणार आहे. धन्यवाद.